फ्रेंड्स, शुद्धाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशा आहात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे दीप अमावस्या, दिव्याची अमावस्या आहे आज. तर उद्यापासून श्रावण चालू होईल. तर दीप अमावस्येच्या सगळ्या माझ्या गोड मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. चला, उद्यापासून पवित्र महिना चालू होणार आहे. आणि इकडे मी आज बनवली आहे बघा कढी, आणि मिस्टरांना आता मी नाश्ता देणार आहे. गरम गरम पोळी आणि कढी. इकडे टिफिन भरत आहे. टिफिन भरायचं काम चालू आहे. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सकाळचा व्हिडिओ बघा मी अर्धवटच झालेला. विरांशकडे गेले, नंतर मला व्हिडिओ काही काढणं जमलं नाही आहे. म्हटलं चला आता संध्याकाळ झालेली आहे. आज तरी मी विरांशकडनं लवकर आले, 5:45 वाजलेत आता संध्याकाळचे. आणि म्हटलं पहिलं आपण चहा बनवून घेऊ, म्हणजे तेवढंच फ्रेश होईल. मग झाडलोट आणि देवापुढे दिवा लावायचा आहे. आज आहे दिव्याची अमावस्या. तर दिव्याच्या अमावस्येची पण दिव्याची पण पूजा करायची मला. तर आता मी म्हटलं आज तिन्ही संध्याकाळच्या वेळेस, आणि मुहूर्त आहे 7 ते 8 काहीतरी, 8 का 8:30 पर्यंत छान चांगला मुहूर्त आहे 7 नंतर. म्हटलं चला आता आपण असं करूया, नंतरच पूजा करूया. आणि माझं तर अवतार बघा, सकाळी जे मी वरती केस बांधून, आज तर बघा चेहऱ्याला काही सनस्क्रीन लोशन नाही किंवा काही नाही आहे, सिंदूर लावला नाही, तसंच गेलेली आहे विराजकडे. का तर रसिकाचं काम चालू होतं सकाळी लवकर, आणि रसिकाची काय होतं मग चिडचिड होते. विराज त्रास देतो तिला, आणि तिचं काम पण झालेलं नसतं, कामाची पण गडबड असते. त्याच्यामुळे म्हटलं ह्यांचं आवरलं ना सकाळी 10 सव्वा 10ला, मी पण दिशी गेले. हे म्हटले जा लवकर, म्हणजे आहे त्या अवतारात तशीच बघा केस, तसं न विंचरता तसेच बांधलेले केस तसेच घेऊन गेले. काय करावं. आणि विनाशला ताप आहे म्हटल्यानंतर आपलं काय मन लागतं का. तर मी लगेच पडदिशी रसिकाकडे गेले. हे आले, मिस्टर आले घरी, आणि त्यांनी बघा फुलं आणली. आणि हे बघा, हे दिव्याची पूजाची तयारी करते मी आता. हे सगळं ना, हे बघा फुलवती, कापूस. आता कापसाची मला ना माळा मस्त बनवायचे. तर चला, पूर्वतयारीलाच खूप वेळ लागतो, पूजेला काही नाही एवढा वेळ लागत. तर बघा इकडे मी कणकेचे दिवे बनवते. आमच्याकडे गूळ घालून, कणकेमध्ये गूळ आणि दूध घालून कणकेचे दिवे बनवतात, आणि तेच नैवेद्य दाखवतात. आता प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. यावेळेस रसिकाकडनं मी ऐकले की ते कणकेचे दिवे बनवायचे, आणि लहान मुलांचं औक्षण करून ते दिवे त्यांच्यानं उचलून टाकायचे. हे पहा, अशा प्रकारे मी दीपपूजन केलेलं आहे. जागेअभावी काय होतं, मला छोट्याशा जागेमध्येच एवढं ॲडजस्ट करावं लागतं. सकाळ सकाळ पावसाला सुरुवात झाली आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला, आज आहे बघा श्रावण महिना सुरू झाला. आज आहे गुरुवार. तर देवपूजा सगळं माझं आवरलेलं आहे, फक्त आता नाश्ता बनवते. तर श्रावण महिना हा शुभ मानला जातो, चांगला मानला जातो. श्रावण महिन्यात बरेचसे लोक नॉनव्हेज खात नाहीत, आणि या महिन्यामध्ये सत्यनारायणची पूजा, बाकीचे म्हणजे शुभ कार्य केले जातात. तर चला बघा, इकडे आता ही माझी भाजी इकडे झालेली आहे. ह्यांचा टिफिन भरती आहे. विरांशला अजूनसुद्धा म्हणा असं बरं नाही आहे, अजून थोडंसं कणकण आहे. तर आज काही विरांश स्कूलला जाणार नाही आहे. तर चला, असं इकडे मी आता ह्यांचा टिफिन भरती. आणि हे बघा भाजी कुठली केली बघा, चवळी. आणि बघा हा चिवडा बनवते, ह्या पोह्याचा चिवडा. पोहे तळून बाहेर पण आपल्याला पाकिटमध्ये मिळतात बघा, असे नाही का चिवडे असे.
ह्याच्यामध्ये ना बारीक बारीक शेव टाकलेली असते, फक्त मिसळलेली असते आणि मीठ असतं. माझी सकाळ सकाळ देवपूजा झाली. आज आहे गुरुवार, तर गजानन महाराजांची पण पूजा करून घेतली आहे. मिस्टर गेले तर आंघोळीला, तर म्हटलं चला आता पहिला टिफिन भरून घेऊ. आणि बघा, हां, श्रावण महिन्याचं सांगत होते मी महत्त्व. श्रावण महिन्यात पहिला आपण लहान असताना कविता होती बघा, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ झाडे चोहीकडे. हे पहा, इकडे असा हा चिवडा बनवलाय मी, बारीक शेव घालून. अजूनही विरांशला बरं नाही आहे बघा. आणि सकाळ सकाळ उठल्यानंतर आज त्यांनी हट्टीपणा केला होता. त्याला पाहिजे होते अंजीर, ते पण सुके अंजीर, आणि ते घरात नव्हते. तर रसिकाने ब्लिंकिट करून लगेच ताबडतोब मागून घेतलेत. आणि त्याच्या पोटात आग पडलेली होती, त्याला भूक लागली होती, त्याच्यामुळे तो. आणि हट्टी आता काय होतं, आजारी, आज 3रा-4था दिवस असेल तो आजारी आहे. ताप कमी जास्त होतो. आणि त्याचं कसं हट्टीपणा, मुलं नाही तर हट्टीपणा करतातच. विरांशला पुन्हा ताप चढला. दुपारचे 11 वाजले होते आणि त्याचे डोळे जळजळत होते. मला म्हणे, आजी मला झोप आली, मांडीवर घे ना. आणि त्याला मी मांडीवर घेऊन गाणं म्हणत त्याला झोपवत होते. आता बघूया, काय कमी नाही झाला ताप तर पुन्हा दवाखान्यात त्याला दाखवता येईल. आणि रसिका तर ऑफिसला गेली होती आज. आणि विरांशला बरं नसलं ना, माझं तर व्हिडिओ काढणं जमतच नाही. आणि व्हिडिओ काढला तरी ते अपलोड करणंही जमेना. तर चला बघू आता, विरांशला जर ताप नाही कमी झाला तर त्याला पुन्हा दवाखान्यात नेऊ. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.